आज आपल्याला बनवायचे तांदळाच्या पिठाचे एकदम झटपट तयार होणारे मसाला घावन। मसाले घावणे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे, बारीक चिरून घेतलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची देखील टाकून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे सर्व साहित्य छान असे मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ असं तयार करून घ्यायचं आहे। आता आपल्याला घावण्यासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे। मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी आपण ओल्या नारळाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत, अर्धी वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक तुकडा टाकून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत, अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे। एकदम छान अशी आपली ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। घावणे तयार करण्यासाठी आपल्याला तवा एकदम छान कडकडीत त्याचा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला घावणे तयार करायचे। फुलपत्राच्या मदतीने आपण तव्यावरती मिश्रण सोडून घेतलेले आहे। बघू शकता मस्त अशी आपल्या घावण्याला जाळी पडलेली आहे। दुसऱ्या बाजूने देखील मी घावणं थोड्या वेळ भाजून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही मस्त जाळीदार आणि कुरकुरीत असं आपलं हे घावणं तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे